नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. केवळ अहंकारामुळेच उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. पर्यावरणाच्या चिंतेमुळे नाही तर अहंकारामुळे कांजूरमार्ग इथे कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. उद्धव ठाकरेंनी इगोचा मुद्दा केला आणि म्हणूनच आरेतलं कारशेड हे कांजूरमार्गला नेण्याचा प्रयत्न केला. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप. अहंकारामुळेच उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांचा. कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही. त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे. एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालं आहे. थेट आपण जाऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेले देवेंद्र फडणवीसांनी आरोप आणि तेही आरेमधल्या कारशेडवरून काय एकूणच सविस्तर याबद्दल सांगाल? श्वेता, कालच ज्या मेट्रो 3च्या संचालिका अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि जे काही मेट्रो 3चा आत्ताचा स्टेटस आहे त्याबद्दलची त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये मेट्रो 3चं काम पूर्णपणे थांबलेलं होतं आणि जो मेट्रो 3चा खर्च वाढलेला आहे तब्बल 10,000 कोटीपेक्षा जास्तचा, त्याच्यामध्ये ते एक कारण महत्त्वाचं मानलं जाऊ शकतं. कारण प्राईस वाढलेले आहे, दरम्यानच्या काळामध्ये डॉलरच्या किमतीमध्ये फरक पडलेला आहे आणि त्यामुळं हे प्राईस वाढलेले आहेत. म्हणजे जी काही किंमत वाढलेली आहे प्रकल्पाची ती त्यामुळे सुद्धा वाढलेली आहे. इतर अनेक बाबी महत्त्वाच्या असल्या तरी गेल्या 2.5 वर्षात काहीच काम न होणं हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि 2.5 वर्ष काम का नाही झालं तर उद्धव ठाकरे सरकारनं हा जो आरेमध्ये होणारा कारशेड आहे हा कांजूर मार्गमध्येच व्हावा, आरेमध्ये तो होऊ द्यायचा नाही असा त्यांचा विचार होता. आणि अगदी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला की त्यांनी आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली. पण कारशेड न होण्यामुळे हा प्रकल्प वाढला, या प्रकल्पाचा ड्युरेशन वाढलं, या प्रकल्पाचा खर्च वाढला. आता मात्र जेव्हा पुन्हा एकदा MMRDAनं मेट्रो 6च्या कारशेडसाठी कांजूरची ती जागा मागितली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला की जर मेट्रो 6साठी कारशेडची जागा मागितली जाती आहे तर मग तुम्ही मेट्रो 3साठी त्याला विरोध का केला होता? तर मुळात मुद्दा असा आहे की मेट्रो 6साठी कांजूरमार्गची जागा ही यापूर्वी सुद्धा मागण्यात आलेली होती आणि ते प्रकरण प्रलंबित होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी केवळ एक कारशेड होऊ शकतं, जेव्हा की उद्धव ठाकरे सरकारचा असा विचार होता की मेट्रो 3 असेल, मेट्रो 6 असेल आणि त्याशिवाय आणखी एक मेट्रो, अशा 3 मेट्रोचं कारशेड हे एकाच कांजूरमार्ग या ठिकाणी व्हावं. परंतु ती जागा ही खारफुटीची जागा आहे, ती जागा ही मिठागराची जागा आहे आणि त्यामुळं दलदलीचं क्षेत्र असल्यामुळं तिथं 3 कारशेड होणं हे जवळपास असंभव असं होतं. आणि हेच उत्तर काल देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. बरं प्रणाली, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते आपण पुन्हा एकदा ऐकूयात. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही. त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे. एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालं आहे. आता थेट आपण जाऊयात. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. किशोरीताई, स्वागत तुमचं. देवेंद्र फडणवीस काल म्हणालेत की पर्यावरणाची चिंता नाही तर अहंकारामुळे कांजूरमार्ग इथे कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. अहंकार असता तर त्यांनी हात जोडून विनंती केली नसती. त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही माझा राग, माझ्याबद्दल तुम्हाला काय काय वाटतं ते सगळं बाजूला ठेवा आणि मुंबईला कुठेही त्रास, कारण कारशेडला आरे कारशेडचं सगळे जे सोशल वर्कर वगैरे उतरले होते, मिठी नदीचा कसा त्रास होऊ शकतो हे सगळं त्यांना प्रॅक्टिकली कसं आहे हे दाखवलं होतं.
त्यामुळे उद्धवजींच्या अहंकार, मुळामध्ये उद्धवजी अहंकारी आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. अर्थात अहंकाराचा काय प्रश्न, याच्यामध्ये मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध असलेल्या जागेमध्ये केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली आहे, त्यावेळेलाही तर जर तुम्ही म्हणताय वाद आहे तर ते वाद मिटवा आणि जेणेकरून त्या कांजूरमार्गच्या स्टेडमध्ये होणं सोपं आहे. एवं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट पण म्हणताय कांजूरमार्गला ते शक्य आहे म्हणून. उलट तुमच्या लोकांच्या दबावापोटी ते डिपार्टमेंट मागे पुढे होत आहे प्रशासन. जी किशोरीताई, आमच्यासोबत आता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आहेत, त्या तुम्हाला थेट विचारतायत. प्रणाली. किशोरीताई, या निमित्तानं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की ज्यावेळेला तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये नगरसेविका होतात त्यावेळेला म्हणजे 2017ची जी टर्म होती त्या टर्मच्या शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानंच या आरेमधली जी 2000 पेक्षा जास्तची झाडं आहे ती तोडण्याची परवानगी दिली होती. जर विरोध आधीपासूनच होता तर मग ही परवानगी का दिली गेली? आणि आता जेव्हा ही झाडं कापली गेली आहे मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिल्यानंतर मग आता पुन्हा एकदा तुमच्या सरकारनं गेले 2.5 वर्ष आरेमध्ये कारशेड होऊ नये याच्यासाठीचा वाद का निर्माण केला? नाही, थोडंसं करेक्ट करते. मुळामध्ये आरेतली झाडं कापू नका, त्याला तोडू नका, हा पहिल्यापासून शिवसेना आणि तिथले असलेले NGO यांचं म्हणणं होतंच. त्यामुळे परवानग्या दिल्या का त्याच्या आधी कापल्या गेल्या. ज्या 2014-15ला जेव्हा कापलं गेलं तेव्हा तिथून तो वाद जास्त चिघळला. त्यामुळे आमच्याकडनं परवानग्या मग उर्वरित राहिलेली त्याला परवानग्या दिल्या. आधीच्या तुम्ही कापल्या त्या बिना परवानगीच्या कापल्या, तडफडले पक्षी प्राणी तिथले. त्यामुळे मग तो वाद जास्त चिघळला आणि आता त्या चिघळलेल्या वादाला तुम्ही जर उद्धवजींचा अहंकार देत असाल तर मग काय तुमचा आत्ताचा आहे तो काय हुंकार आहे का? बरं, किशोरताई, आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, तुमचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आता किशोरीताईंना आपण याच मुद्द्यावरती विचारतोय तर त्या म्हणतायत की जर अहंकार असता तर हात जोडून विनंती केली नसती उद्धव ठाकरेंनी. तर मला वाटतं किशोरीताईंची तडफड मी समजू शकतो कोण, कारण आताची जी राजकीय परिस्थिती उद्भवली त्यानुसार त्यांनी धडपड करणं, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं स्वाभाविक आहे. त्याच्यात काही गैर मानायचं कारण नाही. मूळ लक्षात घ्या, मुंबईकरांना आज त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न भेडसावतोय. मेट्रो ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट मुंबईकरांसाठी आहे आणि ज्या गोष्टी सांगतायत की पर्यावरणासाठी माझी तयारी आहे, आपण पर्यावरण समितीचा रिपोर्ट बघा. आता झाडं तोडून झालेत, कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, जो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे आणि त्याच्या कितीतरी पटीत ऑक्सिजन तयार करण्याची त्या ठिकाणी झाडं लावावीत अशा प्रकारचे आदेश दिलेत आणि त्याच्यामुळे तो विषय संपलेला आहे. शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. आता आरे कारशेड कांजूरला न्यायच्यासाठी यांचा अट्टहास होता. बरं, जिथे काम सुरू झालंय, काही प्रमाणात काम पूर्ण झालंय, लवकर टाइम बाउंड मेट्रो होत असताना आपला अट्टहास कांजूरला नेण्याचा, याला अहंकार म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? बरं, 3साठी जागा इकडे असताना 6ला ती जागा प्रस्तावित करणारच होतो ना, पण नाही, भाजप करताय, देवेंद्र फडणवीस करतायत. त्याच्यामुळे प्रश्न इथं श्रेयवादाचा झाला आणि मला वाटतं त्यातनंच ही गोष्ट झाली. परंतु देर आहे दुरुस्त आहे. चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी शेवटी नियती संधी देत असते. आज देवेंद्रजी पुन्हा त्या ठिकाणी सरकार घेऊन आलेत. बरं, आज त्यासाठी आवश्यक निधी, परवानग्या, मंजुऱ्या सगळ्या विहित वेळेत होतील आणि मुंबईकरांना मेट्रोचं जाळं हे टाइम बाउंड पिरियड मध्ये उपलब्ध केलं जाईल हा मी विश्वास देतो. आणि त्याकडे अहंकारी कोण आहे, देवेंद्रजी आहेत की कोण आहे, महाराष्ट्र पाहतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ताई बोलणं स्वाभाविक आहे, कारण ते आता एकट्याच त्या ठिकाणी किल्ला लढवत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी पाठराखण करणं हे त्यांचं काम आणि कर्तव्य. बरं, किशोरीताई, मुळामध्ये दरेकर यांना मी सांगेन, प्रवीण दादाला, की जसं आता तुम्ही म्हटलं नियती सगळ्यांना देते,
ज्या पद्धतीने आमच्या पक्षाची ही मोडतोड करण्यात आली आहे करून घेतली आहे, तर ठीक आहे, अशा मोडतोड आम्ही बघितल्या ना. त्यामुळे आता तुम्ही सैनिक म्हणून आमची काही घालमेल होत नाहीये. जे सत्य आहे, जे पाहिलंय, जे केलंय ते सांगतोय. पण आता काय झालंय, जे आम्ही बोलू तेच खरं, बाकी जे काय प्रघात पडत चाललंय आणि तो तुम्ही पाडताय ते महाराष्ट्रही बघताय, हेही महाराष्ट्र बघताय. बरं, किशोरीताई, आपला काल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं जे उद्धव ठाकरेंसंदर्भातलं विधान होतं त्यावरती आपण बोलतोय, त्यामुळे पक्षाची काय मोडतोड किंवा काय हा वेगळा विषय आहे. मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस काल म्हणाले, ताईंना अजूनही त्यातनं बाहेर येत नाहीत. आता विषय आहे कारशेड, अहंकार, तुम्ही का बोललात मग? तुम्ही असं नाही, पण हा विषयच नाहीये ना ताई. आपली चर्चा चालू आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या स्टेटमेंटवर, आणि त्याचबरोबर आणि घडत आहे ते सांगणं गरजेचं आहे. नाही, ती वेगळी चर्चा घ्या. आपण पुन्हा त्याच्यावर मोडतोड झाली, तुम्ही मोडतोड करून घेतली, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. हे मला मान्य नाही. बरं, प्रवीण दरेकरजी, जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की इगोचा मुद्दा केला उद्धव ठाकरेंनी, म्हणजे नेमकं काय? इगो कधीच करत नाहीत, कधीच करत नाही. इगो म्हणजे एक लक्षात ठेवा, मेट्रो प्रकल्पासाठी माझं होतं ताई. एक मिनिट किशोरताई, विनंती आहे की आधी प्रवीण दरेकरांना बोल देत, मग तुम्ही बोलत. एक लक्षात ठेवा, आज मुंबईकरांना सरकार कोणाचं आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मुंबईकरात त्रस्त वाहतुकीनं आहेत, त्याच्यामुळे मेट्रो वेळेत होणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघाल, दहिसरवरून जर विटीला जायचं असेल चर्चगेटला 3-3 तास लागतात. आणि मग अशा वेळेला एखादा विकासाचा प्रकल्प असताना आपल्या आरे कारशेडला त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असताना, काही काम पूर्ण झालेलं असताना, प्रक्रिया पूर्ण झाली असताना कांजूरला नेण्याचा 8 तास कशासाठी? याला अहंकार म्हणायचा नाही तर काय? काही पर्यावरणवादी मुठभर त्या ठिकाणी आले, त्यांनी आंदोलन केलं, जे समजून न घेता त्यांचा त्या ठिकाणी इगो मसाज करण्यासाठी आपण केलं का? आणि मग ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या त्यांनी केल्या, मग आम्ही नाही करून देणार. याला अहंकार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्यांनीही सपोर्ट करावा. आणि हे जे काही मेट्रो प्रकल्प असेल, इतर प्रकल्प असतील, हे लोकांना हवे आहेत. सरकार येत असतं, सरकार जात असतं, ही एक प्रक्रिया आहे. परंतु लोकांना शाश्वत विकास, सरकार कुणाचंही आलं तरी विकास हा त्या ठिकाणी गतीनं पुढे गेला पाहिजे, ही भूमिका असायला पाहिजे. मीच करणार, मी नाही करणार तर कोणीच नाही करणार, इथेच करणार, इथे नाही तर तिकडे जाऊन देणार नाही, याला अहंकार नाही तर काय बोलतात? किशोरीताई, शेवटची कमेंट. नाही, या लोकांनी आता ठरवून टाकलेलं आहे की कुठल्याही गोष्टीला रेटून, खोटं बोलू पण रेटून बोलू, आणि ते बोलतच राहू. त्यामुळे अहंकार म्हणून प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिमा बिघडवण्याचंच काम करताय. याच्यामध्ये अहंकार काही नाही. विरोध करणारे मुठभर वाटतात, विरोध करणारे यांना मुठभर वाटतात. ऍक्च्युअली काय तो समजून घ्यायचा नाही. आणि आम्ही स्वतःहून म्हटलं नव्हतं, आजही जे तुमच्या MMRDAचे लोक म्हणतायत की कारशेड तिकडे व्हायला पाहिजे, कांजूरमार्गला. जी, किशोरीताई आणि प्रवीण दरेकरजी, दोघांचे धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेवरती हे आता आरोप प्रत्यारोप. कारण देवेंद्र फडणवीस काल म्हटले होते की पर्यावरणाची काही चिंता नाही, तर अहंकारापोटीच मेट्रो कारशेड हे आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता. या केलेल्या टीकेवरून उमटत असलेल्या प्रतिक्रिया. आणि आता आपण थेट जाऊयात वर्ध्यातली सेवाग्राम मधली ही दृश्य आहेत. देवेंद्रजी, आपण काय अभिप्राय दिला? असं आहे की बापू कुटीमध्ये आल्यानंतर एक आत्मिक समाधानही मिळतं आणि एक ऊर्जाही मिळते.
आणि विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतोय ते बापूंच्यामुळे. बापूंनी ज्या प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य समराला एक वेगळी दिशा दिली, अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनांना बापूंनी स्वातंत्र्य युद्धाशी जोडून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः बापूंनी जो संदेश दिला दरिद्र नारायणाच्या सेवेचा, आज तेच कार्य आदरणीय मोदीजी गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत. 3 कोटी लोकांना घरं, 2.5 कोटी लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी, 5 कोटी लोकांपर्यंत गॅस सिलेंडर, 6 कोटी घरांपर्यंत नळ. बापूंचं जे स्वप्न होतं की या देशातला शेवटचा माणूस जो आहे अंतिम पंक्तीमधला, त्याचा उदय झाला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि मला विश्वास आहे की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणीहून संकल्पबद्ध होतोय की जोपर्यंत मानवी चेहरा असलेला समावेशी विकास, जे ध्येय माननीय पंतप्रधानांनी मांडलाय, ते जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत अविरत आपण परिश्रम घेत राहू आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभक्ती हे आपण जागृत ठेवू. आपण आज मौन धरून बापू कुटीमध्ये बसला होता थोड्या वेळ, काय नक्की वाटलंय? असं आहे की ही एक वेगळी अनुभूती आहे, कारण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महात्मा गांधी बापू राहिले आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटतं की शब्द तसेच मौन होतात. तिथे बसल्यानंतर त्या वातावरणाची अनुभूती माणूस घेत असतो, त्यामुळे तिथे शब्द न निघणं हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही आहे. झालं कुठे इथे ही जागा आहे का? तर वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रमात बापू कुटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया. वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमातली ही थेट दृश्य. आता मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवरती मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झाली आहे. लोणावळ्यातील मंकी हिल जवळ दरड कोसळली होती. ही दरड हटवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आता रेल्वे वाहतूक पूर्ववत झालेली आहे. दरड मध्यरात्रीनंतर 1 वाजता कोसळलेली होती आणि आज सकाळपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली होती. पुण्याहून सुटलेल्या मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या विस्कळीत झालेल्या होत्या. हे वेळापत्रक विस्कळीत झालेलं होतं आणि आता दरड पूर्णपणे बाजूला हटवण्यात यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता मुंबई पुणे रेल्वे वाहतूक ही पूर्वपदावरती आलेली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलेला होता. पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्या खोळंबलेल्या होत्या. मात्र मंकी हिल या भागामध्ये लोणावळ्याजवळ कोसळलेली दरड हटवण्यात आता यश आलंय. हे काम आता पूर्ण झालंय, त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत आहेत. गणेश, कधी हे काम पूर्ण झालं आणि आता सगळ्या गाड्या सुरळीत झाल्यात का? हो, काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळली होती, मात्र युद्ध पातळीवर हे काम सुरू होतं. जी, या संदर्भात आपण अधिक बोलूयात. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काल मध्यरात्रीनंतर विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वे वाहतूक आता सुरळीत झाली आहे का? कायद्याबद्दल प्रवाशांना सांगाल? यामध्ये पहा की आज सकाळी 8:15 नंतर जी आहे ही वाहतूक सुरळीत झालेली आहे. रात्री 1च्या सुमारास नागनाथ आणि पलसधारी या सेक्शन मध्ये जे आहे काही दरड कोसळण्याची जी घटना आमच्या लक्षात आल्यानंतर लगेच जे आहे युद्ध पातळीवरती रात्रीच काम सुरू केलं. त्यासाठी ज्या आवश्यक मशिनरीज आहेत त्या मूव्ह केल्या गेल्या आणि त्यानंतर ही सकाळी 8:15 जे आहे 15 मिनिटानंतर ही लाईन रिस्टोर करण्यात आलेली आहे. घाटामध्ये 3 लाईन्स आहेत. यामध्ये पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकसाठी एक लाईन आहे.
एक मिडल लाईन आहे आणि एक पुण्याहून मुंबईसाठी येणारी लाईन आहे. अशा 3 लाईनपैकी एक लाईनमध्ये दरड कोसळल्यामुळे ट्रॅफिक जे आहे किंवा ट्रेन्स ज्या आहेत यांना जवळपास 30 मिनिटे ते 1 तास एवढा जो उशीर आहे ह्या घाट सेक्शनमध्ये उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी लागत होता. मात्र आता जे आहे ट्रॅफिक सध्या जे आहे नॉर्मल झालेलं आहे. जी सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. तर आता पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याची बातमी येते. पुढची बातमी राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातील सर्व पक्षीय आमदारांना आज रात्री मुंबईतल्या ताजमहल हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्नेहभोजनास उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होऊन 3 दिवस झाले तरी देखील अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिंदे सरकार सर्वांना एकत्र आणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दरम्यान या स्नेहभोजनाला विरोधी पक्ष आणि विशेष करून ठाकरे गटातील आमदार हे उपस्थित राहणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या संदर्भात अधिक बोलूयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आहेत. उदय, आता या डिनर डिप्लोमसीला किंवा राजशिष्टाचार विभागाकडून जे काही बोलवण्यात आलंय, विरोधी पक्षातले आमदार येणार का? सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजशिष्टाचार विभागाकडनं राज्यातील सर्व पक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या ताजमहल हॉटेलमध्ये आज रात्री हे स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे. या भोजन समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांना देखील याला निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मात्र पावसाळी अधिवेशन तोंडावरती आहे. या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षांचे आमदार नेते या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार का, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे ठाकरे गटातील आमदारांकडे. ठाकरे गटातील आमदार या स्नेहभोजनाला उपस्थित राहतील का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं. त्यांची भूमिका नेमकी काय ठरते हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र थोड्याच वेळात त्यांची भूमिका स्पष्ट होईल असं देखील सांगण्यात येत आहे. जी उदय, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे ज्यावेळेला हॉटेल ताजमहाल या ठिकाणी जे आमदार येतील पोहोचतील त्यावरून आपल्याला कळेलच की ठाकरे गटातले किंवा विरोधी पक्षातले आमदार या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का. आणखी एक महत्त्वाची बातमी. शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी केली. जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्यामुळे जयंत पाटील नाराज होते. काल सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि यावेळी शरद पवारांनी मध्यस्थी केली आणि जयंत पाटील यांची नाराजी दूर केल्याची बातमी येते. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शरद पवार यांनी मध्यस्थी करून जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्यामुळे जयंत पाटील नाराज होते. काल सिल्वर ओकवरती शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली आणि यावेळी शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद, काल सिल्वर ओकवरती कोण कोण आलं होतं आणि काय बैठक झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकमध्ये बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये खास करून आगामी जे पावसाळी अधिवेशन आहेत त्याबाबत चर्चा केली आणि विरोधी पक्षांची रणनीती काय असायला पाहिजेत आणि राज्यातील मुद्दे काय यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा त्या दरम्यान केली. परंतु त्या चर्चेमध्ये एक गोष्ट मात्र महत्त्वाची पाहायला मिळाली ती म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जी नाराजी होती. खास करून जयंत पाटील अजित पवार यांच्या विरोधी पक्ष नेत्यापदी नियुक्तीवर नाराज होते आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकदा वक्तव्य केलं की मी नाराज नाहीत. परंतु काल मात्र ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांची बातचीत करून एकंदरीत एकत्र काम करावं असं त्या ठिकाणी आवाहन केलं आणि त्यानंतर मात्र या दोन नेत्यांमधली जी नाराजी आहे ती दूर झाली की नाही ते येणारा काळ सांगेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की शरद पवार यांनी मध्यस्थी करावं लागली आणि दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मात्र केला जात आहे असंही बोललं जातं. परंतु काल ज्याप्रमाणे एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर विरोधी पक्ष नियुक्तीचा जो निर्णय आहे तो पक्ष स्तरावर घेण्यात आला होता आणि अजित पवार यांना काही 30 ते 32 आमदारांनी पाठिंबा दिला त्यामुळे हे निर्णय घेण्यात आला असल्याचंही या ठिकाणी बोललं जात आहे.
आणि खास करून एक गोष्ट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजे अशी की जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीचा जो पत्र आहे तो मात्र बराच काळ दिला नाही. त्यामुळे खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी 2 वेळा फोन करून जयंत पाटील यांना सांगावं लागलं की अजित पवार यांचं विरोधी पक्षनेत्या पदाचं जे नियुक्तीचं पत्र आहे ते लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांना द्यावा, जेणेकरून अजित पवार यांची नियुक्ती होईल. यामुळे ही गोष्ट मात्र नक्की दिसते की जयंत पाटील यांची मोठी नाराजी त्या नियुक्तीला होती, परंतु शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर ती नाराजी दूर होते की नाही हे येणारा काळच सांगेल आपल्याला. जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं समोर आले आणि त्यातच मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात मात्र पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाही यावरती बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली. तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने. तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं, नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू वादळ जानकरही करतो. जळगावमधून जे शिंदे गटात गेले त्या सर्वांना मंत्रिपद मिळावं असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला. तसंच मुंडे परिवारावरती अन्याय झाला, त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका आहे आणि त्यांनी वरिष्ठांची त्यासाठी भेट घ्यावी असा सल्ला खडसेंनी दिला. तो गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे संबंधित आहेत त्याच्यामध्ये पंकजा मुंडे पण येतात. यांच्यावर सातत्याने अन्यायच केल्यासारखं दिसत आहे आणि आत्ताही पंकजाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये घेतील की नाही घेतील याबद्दल शंका आहे. माझ्या पंकजाताई मुंडेंना शुभेच्छा आहे की त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी अजून काही काळ वाट न पाहता भेटावं वरिष्ठांना. पंकजा मुंडे नाराज नसून पक्षश्रेष्ठी लवकरच त्यांचा विचार करून त्यांना मोठं पद मिळेल असं मत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. निश्चित मी बघतो, पण त्यांची कुठे नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील, त्यांनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ताई नाराज आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. शिंदे गटाचं लक्ष हे आदित्य ठाकरेंच्या पर्यटन खात्यावरती असणार आहे आणि आदित्य ठाकरेंनी पर्यटन खात्यासंदर्भात गेल्या 2.5 वर्षामध्ये जितकं काम केलं त्याहीपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस दीपक केसरकरांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरेंचं पर्यावरण खातं हेच आता शिंदे गटाचं अधिक महत्त्वाचं लक्ष असणार आहे, कारण आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पर्यटन खात्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जितकं काम केलं त्याहीपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा मानस दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. पर्यटन खातं कोणाकडे येईल मला माहिती नाही, परंतु ते आदित्य साहेबांकडे होतं. आपल्याला सुद्धा माहिती आहे त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये. अर्धा मिळालं ना. त्यांनी किती काम केलं 2.5 वर्षामध्ये आणि येणारा पर्यटन मंत्री 2.5 वर्षामध्ये काय करून दाखवू शकतो याच्यामध्ये जर फरक दिसला तर मात्र महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा अधिकार त्यांना राहणार नाही. म्हणून ज्याला आपण फिरतो त्याला आपण महाराष्ट्रासाठी काय केलं आहे याचा सुद्धा विचार करायला लागतो आणि नंतर दुसऱ्यावर टीका करायला लागते. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही. आणि आता आपण थेट जाऊयात वर्ध्यामध्ये बापू कुटीला भेट देत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्यासोबत स्थानिक खासदार सुद्धा आहेत. देवेंद्र फडणवीस सध्या वर्ध्यात आहेत आणि
सेवाग्राम आश्रम इथे बापू कुटीला भेट देण्यासाठी ते आवर्जून आलेत. महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण करतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्यासोबत रामदास तडस सुद्धा आणि इतर सगळे नेते आणि पदाधिकारी. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते हे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. नरेंद्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वर्धा दौऱ्याबद्दल काय माहिती? नक्कीच वर्ध्यामध्ये जे तिरंगा झेंडा अभियान आहे सरकारच्या वतीने जे आयोजित आहे राज्यामध्ये जे राबविले असतात त्याचा शुभारंभ आज वर्धेच्या सेवाग्राम आश्रमातून करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आज जे चरखागृह आहे त्या चरखागृहामध्ये भंडारामधून जो महात्मा गांधी यांचा पुतळा बनवलेला आहे त्या पुतळ्याला नमन करून आता तिरंगा या रॅलीला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे आज भाजपचे कार्यक्रम त्यांनी वर्धेत दिलेला आहे. विनोबा भावे यांचा पुतळा भंगारातून बनवलेला जो पुतळा आहे त्याला आता ते हारार्पण करणार आहे आणि त्यानंतर एकंदरीत जो मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जी, हे थेट दृश्य वर्ध्यातली सेवाग्राम आश्रमातली. तिथे बापू कुटीला भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधीजींसमोर ते नतमस्तक झाले आणि देवेंद्र फडणवीस सध्या वर्धा दौऱ्यावरती आहेत आणि त्या दरम्यान त्यांनी बापू कुटीला भेट दिली. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत आहेतच. नरेंद्र, कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस हे वर्ध्यामध्ये आहेत आणि आणखी काय कार्यक्रम? 2 वाजेपर्यंत ते वर्ध्यात राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता त्यांचा एक ऑडिटोरियम मध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये भाजपाच्या वतीने जो तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे, बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ सुद्धा आता त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बापू कुटीमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले त्यामध्ये त्यांनी प्रार्थना सभामध्ये सहभाग घेतला. तिथे प्रार्थनेमधली त्यांनी अभिप्राय सुद्धा दिलेला आहे आणि त्या अभिप्रायातून त्यांनी म्हटलं आहे की महात्मा गांधींनी जी प्रेरणा आहे ती जगाला शांती आणि सुख शांतीचा जो संदेश देत आहेत तो आपण अंगीकारायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत. जिल्हा विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला राणे भेट देणार आहेत. कारागृहातील कैद्यांना सुद्धा ते तिरंगा भेट देणार आहेत. हर घर तिरंगा अभियानाला नारायण राणे रत्नागिरीतून सुरुवात करतायत. हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरीमध्ये जिल्हा विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला राणे भेट देणार आहेत. कारागृहातील कैद्यांना ते तिरंगा भेट देत आहेत आणि यासाठीच दिले. काय भावना होत्या मनामध्ये? माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ज्या जेलमध्ये, रत्नागिरी जेलमध्ये या कोठडीत ठेवलं त्याला मी आत्ताच काही क्षणापूर्वी भेट दिली आणि ती ज्या कोठडीची साईज पाहिली आणि ज्या अवस्थेत त्यांना 2 वर्ष जवळपास काढावी लागली ते पाहिल्यानंतर माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशप्रेमाबद्दल, देशाच्या अभिमानाबद्दल आणि त्यागाबद्दल कल्पना येते आणि म्हणून त्यांना आज नतमस्तक होणं, देशाचा अमृत महोत्सव येतोय 15 ऑगस्टच्या दिवशी, त्या निमित्ताने देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर तिरंगा ही संकल्पना घेऊन सगळ्यांनी, म्हणजे मंत्री असोत, राज्यमंत्री असोत, खासदार असो, आमदार असो, लोकांपर्यंत जावं. हा अमृत महोत्सव ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याग केला, आपल्या
प्राणाचाही त्याग केला, संसाराचा केला आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांची आठवण करणं, स्मरण करणं. तिरंगा हातात नाही का प्रत्येक नागरिकाच्या मनापर्यंत तिरंग्याचा त्याग आत्मसात केला जावा, हे विचार माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेऊन लोकांपर्यंत जा. आणि म्हणून मी आज रत्नागिरी जेलमध्ये आलो. यानंतर लोकमान्य टिळक यांचं वास्तव्य ज्या घरी होतं त्यालाही भेट देणार, तिथे जाऊन नतमस्तक होणार. इतरही सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये जालन्यामध्ये नुकतीच स्टील कंपन्यांवरती इन्कम टॅक्सची धाड पडली. यावेळी शेकडो कोटींचं घबाड आयटीच्या हाती लागलं. मात्र या कारवाईनंतर या स्टील कंपन्यांच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतकडून करण्यात आला. जालन्यामध्ये इन्कम टॅक्सनं कारवाई केलेल्या कालिका स्टीलनं स्टार्टअपच्या नावाखाली राज्य सरकारला शेकडो कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कालिका स्टील जालना प्रायव्हेट लिमिटेडनं जुन्याच उद्योगाला नवीन स्टार्टअप उद्योग दाखवून महावितरणची कोट्यवधींची सबसिडी लाटली. गेल्या आठवड्यात न्यूज 18 लोकमतनं या स्टील उद्योगांनी राज्य शासनाला नवीन स्टार्टअपच्या नावावर वीज बिल सबसिडी घोटाळा करून 500 कोटींचा चुना लावल्याचं दाखवलं होतं. आणि यातील धक्कादायक बाब म्हणजे जालन्यातील महावितरण आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तसंच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2 दिवसात या बोगस स्टार्टअपच्या 28 कोटी 11 लाख रुपयांच्या वीज बिल सबसिडीला मंजुरी दिली होती. गजकेसरी स्टील अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेडनं मार्च 2022 पर्यंत जवळपास 500 कोटींच्या वर बोगस सबसिडी घेत राज्य सरकारची फसवणूक केली. आणि याच कंपन्यांवरती सध्या जालन्यामध्ये इन्कम टॅक्सचं धाड सत्र सुरू आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एखाद्या सिनेमातली वाटावी अशी धाड जालन्यात टाकण्यात आली. मात्र ही धाड टाकण्याच्या आधी चांगलाच ड्रामा रचण्यात आला. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईचे अधिकारी वराडी बनून गेले. लग्नाच्या वराडासारख्या 200 गाड्यांचा ताफा त्यांनी तयार केला. दुल्हन हम ले जाएंगेचे स्टिकर कारवर लावण्यात आले. राहुल वेड्स अंजलीचे बोर्डही लावले गेले. त्यामुळे कुणालाच काही कळलं नाही. 1 ते 8 ऑगस्ट पर्यंत चाललेल्या कारवाईचा सुगावा प्रसार माध्यमांनाही लागला नाही. इतकी गोपनीयता बाळगली गेली. त्याचं कारणही तसंच होतं. ज्यांच्यावर धाड टाकायची त्यांचे वरपर्यंत लागेबांधे असल्याची कल्पना असल्यानं आयकर विभागानं ही शक्कल लढवली. देशातली स्टील उद्योगाची राजधानी असलेल्या जालन्यात दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. मात्र त्या तुलनेत सरकारला मिळणारा कर हा अतिशय कमी होता. त्यामुळे तिथल्या उद्योगावर आयकर विभागाची करडी नजर होती आणि धाडीनंतर कर चुकवण्याची शंका खरी ठरली. स्थानिक आयकर अधिकारी, पोलीस अधिकारी यांना या धाडीबद्दल कसलीही माहिती दिली गेली नाही. आणि या धाडीमध्ये ज्या 150 ते 200 गाड्या वापरल्या त्या सुद्धा एका वराडीमध्ये ज्या पद्धतीने गाड्या सजवतात तशा सजवून आणल्या. एवढं असून सुद्धा या गाड्यांवर त्यांनी राहुल वेट्स अंजली अशा पद्धतीचे बोर्ड सुद्धा लावले. जालनेकरांना वाटलं की 8 दिवस या गाड्या शहरात फिरतायत, एखाद्या उद्योगपतीच्या लग्नाला आल्या असतील. शेवटी 8 तारखेला ज्यावेळेस ही धाड संपली त्यावेळेस त्यांना कळालं की हे वराडी नसून हे आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या उद्योगपतींची त्यांनी वरात काढली. जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनातून जाऊन स्टील कारखानदारांवर, व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापे टाकले गेले. एका वेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली. त्या सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे पथक चिंतेत पडलं. पथकांनी त्यांच्या शहराबाहेरच्या 8 ते 10 किलोमीटरवरच्या फार्म हाऊसकडे मोर्चा वळवला आणि तिथं कपाटांखाली बिछाण्यांमध्ये अडगळीतल्या काही पिशव्यात मोठी रोकड सापडली. जालन्यातील स्टील उद्योगातील उत्पादन आणि विक्रीत 25 ते 40% तफावत होती. याचा अभ्यास करून तफावत पक्की होताच कारवाई करण्यात आली. जालन्यातील नवीन MIDCतल्या 3 रोलिंग मिल आणि त्या संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
यात औरंगाबादच्या एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचा समावेश आहे. कर चुकून जमा झालेला काळा पैसा जालन्यातल्या उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवला होता. त्यामुळे जालन्यातील धाडीचं कनेक्शन औरंगाबादला जोडलं गेलंय. 8 दिवसाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे जवळपास 390 कोटी रुपये भेटले. बरं, कारखान्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये एक पैसा सुद्धा आयकर विभागाला भेटला नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी चिंतेत पडले होते. मात्र ज्यावेळेस कारखान्याच्या गेस्ट हाऊसला ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या हाती घबाड लागलं. निश्चितपणे 390 कोटीचा आतापर्यंत हिशोब जरी असला काळ्या पैशाचा, यामध्ये निश्चित मोठी वाढ होऊ शकते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यासोबतच आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत. आणि एक बातमी आहे, वाशिम सोनाळा इथे चरण्यासाठी जात असलेला बैल चक्क घरावरती उडी मारून चढला. शेतकरी प्रफुल्ल गावडेंचा बैल गावातील सुदनबा वानखेडेंच्या टीनपत्रावरच्या घरावरती चढला आणि या बैलाला उतरवण्यासाठी शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागली. घराच्या पत्र्यावरून खाली उतरवताना हा बैल देखील जखमी झाला. देशी गायींच्या संवर्धनासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक पाऊल पुढे टाकलंय. स्त्रियांप्रमाणे आता संकरित गायींच्या पोटी सुदृढ आणि जास्त दूध देणाऱ्या देशी गायींचा जन्म शक्य झालेला आहे. राहुरी कृषी विद्यापीठात गीर गायीला जन्म देणारी संकरित गाय पहिली सरोगसी मदर ठरलेली आहे. पाहूयात त्याबद्दलचा खास रिपोर्ट. देशी गायींच्या संवर्धनात मैलाचा दगड. राहुरी कृषी विद्यापीठाची मोलाची कामगिरी. संकरित गायींच्या पोटी देशी गायीचा जन्म. संकरित गायीच्या पोटी गीर कालवड. संकरित गाय ठरली पहिली सरोगसी मदर. विज्ञानाच्या या युगामध्ये डॉक्टरांनी मनुष्य प्राण्यांमध्ये सरोगसी मदरचा प्रयोग यशस्वी केला. आता राहुरी कृषी विद्यापीठानं गायींमध्ये देखील सरोगसी मदरचा प्रयोग यशस्वी केला आहे. संकरित गायीच्या पोटी देशी गीर गायीचा जन्म झालाय. देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रानं भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं पहिल्यांदाच गीर जातीच्या कालवडीला जन्म दिलाय. सदर तंत्रज्ञानाच्या वापरानं पहिल्यांदाच गीर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून गो संशोधन आणि विकास प्रकल्प राहुरी इथं झालाय. उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गायीपासून कृत्रिमरित्या स्त्री बीज मिळवून त्यांचं प्रयोगशाळेत चांगलं अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणं आणि नंतर तयार झालेल्या फलितांडाची 7 दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेलं भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणं आणि त्यापासून उच्च दर्जाचं वासरू मिळवणं असा हा प्रयोग आहे. सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला सर्व विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना नक्कीच हा एक सुवर्ण क्षण आहे आणि विद्यापीठातली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सर्वांनाच या प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल सर्वांनाच आनंद होत आहे. या प्रकल्पांतर्गत तब्बल 150 पेक्षा अधिक साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी जातीच्या वासरांना जन्म दिला जाणार आहे. त्यामुळे उच्च वंशावळीचा देशी गोवंश आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी तसंच संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांना याचा भविष्य असा फायदा होणार, कारण आपल्या जलद गतीने जर देशी गायींचं आपलं संवर्धन करायचं असेल, का ज्या गायी ह्या दुधाकरता प्रसिद्ध आहे आपल्या भारतामध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर थारपारकर असेल, गीर असेल, सैवाल असेल, रेड सिंधी असेल, राठी असेल, ह्या 4-5 गायी आहेत ह्या दुधाकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत किंवा प्रसिद्ध आहेत. सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलद गतीनं उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गायींची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण अर्थात सरोगसी मदर या तंत्रज्ञानानं देशी गायींचं मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जाणार आहे.
शकतो. उच्च वंशावळीचे आपण जे वासरं आहेत, ज्या शेतकऱ्यांना आपण समजा गिर आवडते, कोणाला सैवाल आवडते, कोणाला थारपारग आवडते, त्या आवडीनुसार ह्या 4-5 जातींमध्ये ते भ्रूण प्रत्यारोपण करून एकदम कमी कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये आपण ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब जर केला तर आपल्याला उच्च वंशावळीची कालवड आपल्याला मिळू शकते आणि भविष्यात नक्कीच त्या गायी आपण जे कालवड मिळाली त्यापासून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे देशासाठी आशेचा किरण असून या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या दारापर्यंत होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यात मानवाप्रमाणेच प्राणी मात्रात देखील उच्च दर्जाच्या गायी जलद गतीनं तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज ठरणार आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठानं ही कामगिरी यशस्वी करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. आज मोठ्या प्रमाणात देशामध्ये देशी गायी लुप्त होताना दिसत आहेत. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठानं टाकलेलं हे पाऊल देशी गायीच्या संवर्धनासाठी नक्कीच क्रांतिकारक ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.